कोणावरही काहीही न बोलता तालुक्याच्या राहिलेल्या हा या जनसंपर्क कार्यालयाचं उद्घाटन आज या ठिकाणी आपल्या तिन्ही विभागातल्या सर्व भव्य शुभारंभ करत असताना आपण मोठ्या संख्येनं स्वागत करावं इतकं थोडंच आहे, कौतुक करावं इतकं थोडं आहे आणि त्यांच्या हितासाठी होत राहिलेलं आहे। एक सामान्य कुटुंबातील व्यक्ती आणि आयुष्यभर समाजासाठी कुटुंबासाठी सगळ्यांसाठी झटत असताना आपण आपलं कुटुंब सांभाळतच नसतो, परंतु ते सांभाळत असताना समाज हित जोपासायचं काही वेळेला आपल्याकडनं राहून जातं। ते त्यांच्याकडनं समाजासाठी उरलेल्या काळामध्ये काहीतरी करण्याचं सामर्थ्य आहे, म्हणूनच सर्व कार्यकर्त्यांना आपण समाजासाठी परत एकदा नुसत्या मुंबईतल्या संस्था सांभाळ राहत असताना तालुक्यातल्या इतर संस्थांच्याकडे लक्ष देऊन समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी तुम्ही आपला जनसंपर्क वाढवा, तो ठेवा की जेणेकरून या सार्वत्रिक विकासाच्या माध्यमातून सर्व लोकांची साथ त्यांना असली पाहिजे। आणि म्हणून हे करत असताना त्यांना समाजाचं हित, समाजाची कळकळ अगदी गोरगरिबांच्या पासून मोठ्या लोकांच्या पर्यंत सगळ्यांच्या हिताचं काम करणं आणि तेही निस्वार्थी वृत्तीनं काम करणं, स्वार्थ न ठेवता काम करणं, फक्त भाषा बरोबर येणार आहे। मी एवढं आवर्जून सांगेन, आता ते लोकांच्या तुमच्यात येणार आहेत सारखे आणि तुम्हाला कुठे बबन जयसिंगराव भोसले पांढरवाडी, किसन बाळासाहेब पवळे सरपंच, तात्याराव जळगाव, आनंदराव जाधव सरपंच दरे, आनंदराव दर्शी, पृथ्वीराज कदम आरळे, शरद जांजुर्णे कडवळे, कालिदास साबळे शिवकर, शौकत अजित सुतार सातारा रोड, शशिकांत फाळके सातारा रोड आणि हनुमंत नलवडे यांनी ताबडतोब आतमध्ये जायचंय। संजय साळुंखे व्यवस्थित थोडंसं चालू पाहिजे।
या साहेब वरती या. सर्व कार्यकर्त्यांना विनंती आहे, आपण आसनस्थ व्हायचे. यानंतर मंडळी, नेतेगण, समोर बसलेले सर्व आपण उपस्थित, सातारा, कोरेगाव आणि खटाव प्रत्येक गावातल्या व्यक्तीला, प्रत्येक कार्यकर्त्याला माहिती आहे किती विकास झाला, कुणी केला, काय केला. हातगाडी कामगार घाम गाळून जे आपलं पोट मुंबईमध्ये भरतात, परंतु त्यांचा संसार गावी असतो. यांना मुंबईमध्ये आसरा देऊन त्यांच्या कायम पाठीशी उभे राहिले. आज त्यांच्या संपर्क कार्यालयाचं उद्घाटन आपण या ठिकाणी केलेलं आहे आणि मानेसाहेब आमदार व्हावे ही सगळी जी आपल्या मनातली भावना आहे ती व्यक्त करण्यासाठी आपण सर्वजण त्याच्यावर इथं प्रेम करणारी माणसं एकत्र राहिलेलो आहोत. मतदार आणि सर्व सुज्ञ मंडळी आज या ठिकाणी आपण हजर राहिलेल्या आहेत. गेल्या काही दिवसापूर्वी माने साहेबांनी सातारमध्ये एक मीटिंग बोलवली होती. त्या मीटिंगमध्ये सांगितलं होतं की प्रत्येक गावातून फक्त 2-2 माणसं तुम्ही या कार्यक्रमासाठी यायचं आहे. राजकारण सुरू झालं तो दिवस आज सर्वसामान्य शेतकरी, गोरगरीब मजुरांच्या हिताचा आणि सर्वसामान्यांच्या कष्टकऱ्यांचा साजरा केलेला हा दिवस. याच दिवशी आज कोरेगाव विधानसभा मतदारसंघ, खटाव, सातारा आणि कोरेगाव या विधानसभा मतदारसंघाच्या भावी निवडणुकीसाठी परषोत्तम मानेसाहेब आपल्यासमोर या ठिकाणी उमेदवार म्हणून येण्याचा प्रयत्न करतात. विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार आणि 19 भावी आमदार पुरुषोत्तम माने साहेबांच्या प्रचार कार्यालयाच्या उद्घाटनाच्या निमित्तानं आपण या ठिकाणी जमलेलो आहोत. आजपर्यंत 3-4 वेळा मिटिंगा झाल्या, वाढदिवस झाला. सगळ्या मतदारसंघामध्ये, गावागावामध्ये चर्चा सुरू आहे आणि मानेसाहेब कुठल्या गावात माहीत नाही असं नाहीये. मग ते मुंबईतलं त्यांचं गृहनिर्माण सोसायटीचं काम असेल, सह्याद्री सहकारी बँकेचं काम असेल किंवा त्यांच्या ज्या काही युनियन मुंबईमध्ये त्या माध्यमातून गावागावामध्ये त्यांचं काम, त्यांचं व्यक्तिमत्व लोकांच्या समोर उभं आहे. आज आपण या ठिकाणी सर्वजण एकत्रित अमराव भाऊ, शंकरांना गोडसे, उत्तम दात्या, धनसिंग भाऊ, पोपट काका, रवी सर, आमच्या बँकेचे डायरेक्टर अरविंदराव, उपस्थित असणारे सर्व कोरेगाव, खटाव, सातारा तालुक्यातील उपस्थित असणारे सर्व मान्यवर आणि मुंबईतील असणाऱ्या आमच्या विविध संस्थांचे पदाधिकारी आणि संचालक. जनसंपर्क कार्यालयाचं या ठिकाणी आज आपण उद्घाटन केलं. त्याच्या पाठीमागची पार्श्वभूमी आपल्याला रवी सरांनी विस्तृतपणे सांगितलं. या ठिकाणी आपण हे कार्यालय इथे चालू करण्याचं कारण काय? ह्या तालुक्यात जन्म घेऊन उद्योगधंद्याच्या निमित्ताने मुंबईमध्ये स्थायिक झालेली, उद्योगधंद्यामध्ये आपापल्या क्षेत्रामध्ये व्यवस्थितपणे काम करत कापडवाल्याचे असणाऱ्या संस्थांना मदत करण्याचं काम 1991 पासून आम्ही करतोय. 1991 पासून ते 2018 हे असणाऱ्या गोरगरीब माणसांच्या अडचणी काय असतात, त्यांना त्या ठिकाणी कुठल्या कुठल्या गोष्टी भेडसावत असतात आणि अडचणी सोडवत असताना त्यांच्यातलीच काही ठराविक पुढारी मंडळी अशा असणाऱ्या गोरगरीब जनतेला कशी लुटते, कशी फसवते, त्यांची त्या ठिकाणी पळवणूक कशी घडते हेही जाऊन बघितलं.
ह्या माथाडी चळवळीमध्ये अण्णासाहेब पाटलांनी 1969-70 पासून ह्या चळवळीमध्ये काम करून त्या ठिकाणी आज 1971-72 त्या ठिकाणी आज ह्या माथाडी कामगारांना न्याय देण्याचं काम बोर्डाच्या माध्यमातून केलं. विविध क्षेत्रातील त्या ठिकाणी 36 बोर्ड त्या ठिकाणी आज महाराष्ट्रामध्ये उभी राहिली. त्यानिमित्तानं त्या ठिकाणी आज माणसांना घामाचा मोबदला शासनाने ठरवलेल्या ह्याच्याप्रमाणे त्या ठिकाणी मिळायला लागला. आणि त्यातून काही नेते मंडळी ही बाजारामध्ये कशी पुढे आली, त्यातून अण्णासाहेब पाटलांनी त्या ठिकाणी मराठा समाजाचं आंदोलन उभं केलं. त्यातून नंतर कैलासवासी अण्णासाहेब गेल्यानंतर तिथे त्या ठिकाणी आज शिवाजीराव पाटील ह्या संस्थेवरती कसे आले, नंतर त्या संस्थेमध्ये त्या ठिकाणी आज आमचे बाबूराव रामिष्टे हे जनरल सेक्रेटरी झाले आणि संयुक्त सरचिटणीस आणि सरचिटणीस म्हणून त्या ठिकाणी शिवाजीराव पाटील, बळवंतराव पवार, नंतर गुलाबराव जगताप ही मंडळी या ठिकाणी कार्यरत असताना नंतर अचानकपणे ह्या चळवळीमध्ये गालबोट कसं लागत गेलं आणि त्या गालबोट लागत ह्या चळवळीकडे बघण्याचा दृष्टिकोन कसा बघितला हे आम्ही जवळून पाहिलं. ह्याच्यामध्ये कशा पद्धतीने त्या ठिकाणी सर्वसामान्य माणसांची पिळवणूक होते आणि कशा पद्धतीने त्या ठिकाणी पिळवणूक करून आपलं घर भरलं जातं. आणि त्या ठिकाणी आज नेतृत्व करण्याची संधी 1999 साली अण्णासाहेब पाटलांच्या शिवाजीरावने या ठिकाणी जावली तालुक्यात आग्रह धरून कशी त्यांना मिळवून दिली आणि जावली तालुक्यातला मतदारसंघ बाद झाल्यानंतर कोरेगाव तालुक्यामध्ये त्यांना विस्थापित व्हावं लागलं. आणि विस्थापित झाल्यानंतर कोरेगाव तालुक्यातलं नेतृत्व त्या ठिकाणी आज कोण उभं राहू शकलं नाही किंवा कोरेगाव तालुक्यातल्या असणाऱ्या नेतृत्वाला त्या ठिकाणी आज संधी न मिळता बाहेरच्या तालुक्यातल्या नेतृत्वाला त्या ठिकाणी आपल्याला स्वीकारावं लागलं. आणि तेव्हापासून ते आज गेली 10 वर्ष मी कुठल्याही भागामध्ये कधी आलो नाही. 10 वर्ष कुठल्या जिल्हा परिषद पंचायत समितीमध्ये कुठे भाग घेतला नाही. आपल्याला त्या ठिकाणी आज गावाकडे जायलाच नको, राजकारण करायला नको असं त्या ठिकाणी आज मानसिकता झाली. पण एकंदरीत त्या ठिकाणी आज आम्ही बघितलं गेली 10 वर्ष जो आमचा मुंबईमध्ये असणारा सभासद आहे किंवा सह्याद्री बँकेचा सभासद आहे किंवा माथाडी कामगार आहे ह्याच तालुक्यातला आहे, ह्याच मतदारसंघातला आहे. काय सातारा तालुक्यातले आमचे गाव आहेत त्या ठिकाणी आज मालगाव असेल, शिवतर असेल, त्या ठिकाणी आज खटावमधली काही गाव असतील, कोरेगावमधली काही गाव असतील, अशा विविध गावातल्या त्या ठिकाणी 25 ते 26 हजार सभासद या ठिकाणी आमच्या ह्या सह्याद्री बँकेच्या माध्यमातून या ठिकाणी आज संघटित झालेल्या किंवा त्या ठिकाणी काम करतोय. तर अशा ह्या माणसांकडनं त्या ठिकाणी आज ऐकायला मिळायचं की तालुक्यात त्या ठिकाणी आज खूप नेतृत्वाची उणीव आहे, कुठलीच कामं काही होत नाहीयेत आणि त्या ठिकाणी आज माणसं दुधामय स्थितीमध्ये आहेत. त्यांना त्या ठिकाणी न्याय मागायचा, जायचं कोणाकडे न्याय मागायला अशी परिस्थिती आहे. कोणालाही उघडपणे काही बोलता येत नाहीये. सगळे दहशतीखाली आहेत आणि दहशतीखाली जर असणाऱ्या माणसांना त्या ठिकाणी न्याय द्यायचा असेल तर तुम्ही काहीतरी त्या ठिकाणी या आणि त्या ठिकाणी लक्ष घाला. माझ्याकडे शंकरराव गोडसे आणि रवी माने मुंबईला आले. त्यांनी सांगितलं की त्या ठिकाणी आज खरोखरच तालुक्यामध्ये गरज आहे आणि ह्या मतदारसंघामध्ये तुम्ही लक्ष घातलं पाहिजे. मी सांगितलं माझ्या सर्व कार्यकर्त्यांच्या बरोबर चर्चा करतो, कार्यकर्त्यांना विश्वास घेतो, कार्यकर्त्यांचा मिटिंग घेतील. कार्यकर्त्यांच्या मिटिंग नंतर आपण आपल्यासाठी आज भरपूर करत आलेलो आहे. आता आपलं त्या ठिकाणी जे आयुष्य आहे, मी 1972-73 पासून कामधंद्याला लागलो ते आतापर्यंत 1972-73 ते आता 2018 पर्यंत माझा उद्योगधंदा आणि माझं घर आणि माझं कुटुंब मी व्यवस्थित सांभाळलेलं आहे. मुलांची लग्न झालेली आहेत, मुलांना त्या ठिकाणी व्यवस्थित धंद्याला लागलेलं आहे, मुलं त्या धंद्याला सांभाळू शकतात. तर आपलं असणारे 5 वर्षाचं आयुष्य जर आपल्याला त्या ठिकाणी विधानसभेसाठी देता आलं तर आपण देऊ शकतो का ह्याचा विचार करून नंतर निर्णय घेतला की त्या ठिकाणी तर आपण आपल्यासाठी केलं. 5 वर्ष आपण जनतेसाठी काय करता आलं तर करण्याचा प्रयत्न करूया. खरोखरच सर्वसामान्य शेतकऱ्यांना भेटल्यानंतर, सर्वसामान्य गावात गेल्यानंतर त्या गावातल्या अडचणी काय आहेत, विभागातील अडचणी काय आहेत, आता सातारच्या असणाऱ्या अडचणी, ह्या पाण्याखालच्या गावांच्या असणाऱ्या अडचणी त्या ठिकाणी कुठल्या आहेत, त्याच ठिकाणी दुष्काळी भागातल्या माणसांच्या अडचणी कुठल्या आहेत, खटावसारख्या इतर दुष्काळ भागातल्या माणसांच्या अडचणी काय आहेत. अशा वेगवेगळ्या भागामध्ये फिरल्याशिवाय, प्रत्येक गावाला भेट दिल्याशिवाय, माणसाकडनं त्या ठिकाणी त्यांचे म्हणणं ऐकून घेतल्याशिवाय आपल्याला त्या ठिकाणी समजणार नाही. आपण लक्ष द्यायचं म्हणजे काय करायचं तर त्या ठिकाणी आपण सातारा तालुक्यामध्ये आल्यानंतर कोरेगाव तालुक्यामध्ये आपण त्या ठिकाणी आज राहता आलं पाहिजे, इथं वेळ देता आला पाहिजे. म्हणून त्या ठिकाणी माझ्या रवी सरांना मी बोलता बोललो की आपल्याला जास्तीत जास्त कोरेगाव तालुक्यामध्ये कोरेगाव, खटाव,
सातारा विधानसभा मतदारसंघामध्ये लक्ष देता आलं तर आपण देण्याचा प्रयत्न करूया आणि त्यातून 5-6 महिन्यामध्ये आपल्याला अंदाज येईल की खरोखरच आपण प्रश्न सोडवू शकतो का, माणसांपर्यंत पोहोचू शकतो का, माणसांच्या व्यथा ऐकून घेऊ शकतो का आणि माणसांना विश्वास घेऊन आपल्या बरोबर आपण जोडू शकतो का, माणसं आपल्याला त्या ठिकाणी जवळ करतील का, आपल्या विचाराला जवळ करतील का. अपप्रवृत्तीला घालवायचं असेल तर आपण आपल्या विचाराने त्या ठिकाणी पुढे गेलं पाहिजे. फक्त दुसऱ्यावरती टीका करून आपल्याजवळ कोणी येणार नाहीये. पण आपलं असणारं ध्येय काय आहे, आपण त्या ठिकाणी समाजापुढे कुठले उद्देश घेऊन जाणार आहे, कुठले प्रश्न आपण समाजात सोडवणार आहोत, कुठल्या प्रश्नाला त्या ठिकाणी आज त्या ठिकाणी हे जाऊन देणार आहे. आणि मी माझ्या आयुष्यामध्ये आज उद्योगधंदा करत असताना मी बघितलं, आपण एकदा मनापासून ठरवलं की या क्षेत्रामध्ये आपण जायचं नाही, आता ह्याची सुरुवात अशी करून याचा शेवट असा करायचा आहे, तर त्यात आपण रात्रंदिवस झोपून देऊन नीतिमत्ता ठेवून आणि त्या ठिकाणी प्रामाणिक कष्ट केले यश 100% परमेश्वर आपल्या पाठीशी उभा राहतो आणि त्या ठिकाणी जनताही आपल्या पाठीमध्ये उभी राहील. जनतेमध्ये विश्वास देऊन जनतेमध्ये फिरून जनतेचे प्रश्न समजून घेऊन आपल्याला न्याय देता येईल का हे करण्याचा प्रयत्न आम्ही 6 महिन्यामध्ये करणार आहोत. आणि जनतेने जर प्रेम दाखवलं, खरोखर उत्सुकता दाखवली, तर त्या ठिकाणी पुढच्या सगळ्या तयारीला आम्हाला उभं राहता येईल. आज माणसं काय करतात, ह्या ठिकाणी बाबा उभा करतात की बाबा त्या ठिकाणी एवढ्या मोठ्या बलाढ्य पक्षाच्या समोर, एवढ्या बलाढ्य त्या ठिकाणी असणाऱ्या आमदाराच्या ताकदीसमोर तुम्हाला त्या ठिकाणी फूट मारली तुम्ही उडून जाल, अशा पद्धतीचं एक चित्र निर्माण केलेले आहे. त्या अशा असणाऱ्या चित्रासमोर खरोखर आपण टीका धरू शकू का. रवी माने तुम्ही जोशात बोलताय, पण जोशात बोलत असताना त्या ठिकाणी माणसंही आपल्या जवळ करता आली पाहिजे. नुसतं जोश करून चालत नाहीये, माणसामध्ये राहावं लागतं, माणसांच्या अडचणी सोडून घ्यावं लागतात, माणसांना त्या ठिकाणी समजून घ्यावं लागतं. ते घेण्याचं काम आपण करूया. नंतर त्या ठिकाणी आज आपल्याला विकासाची कामं करायची, प्रश्न सोडवायचे, जे आपल्या हातामध्ये आहेत किंवा किरकोळ प्रश्न असतील, आपण आपल्या पद्धतीने इथं त्या बसून आपल्याला जे काही करता येणं शक्य आपल्याला त्या ठिकाणी जेवढं करता येईल तेवढं आपण करण्याचा प्रयत्न करणार आहे. पण एकंदरीत त्या ठिकाणी सर्वसामान्य माणसांचा विकासाची कामं कुठली बाकी राहिलेली आहेत. जसं त्या ठिकाणी आज 1980 पूर्वीचा काळ, 1980 ते 1990 पर्यंत काळ, 90 ते 2000 पर्यंत काळ आणि 2000 ते 2010 पर्यंत काळ आणि 2010 पासून ते 2018 पर्यंत काळ, अशा प्रत्येक 10 वर्षाच्या कालखंडामध्ये जर आपण विचार केला, त्यावेळेची जुनी माणसं असतील, त्यावेळेस तात्यांना माहिती असेल की त्या ठिकाणी आमच्या शापूर सारख्या ठिकाणी जायचं असेल तर त्या ठिकाणी 1980 त्या ठिकाणी रस्ते नव्हते. आम्हाला त्या ठिकाणी वाठारला गाडी उभी करून चालत जावं लागायचं. वाघोली किंवा वाठार किंवा देऊर या ठिकाणी चालत जावं लागायचं. मध्ये ओढे असायचे, नदी असायची आणि त्यातून चिखलामध्ये हातात चप्पल घेऊन फिरायला लागायचं. मुलांना शिक्षणाला त्या ठिकाणी 4थी पर्यंत किंवा 7वी पर्यंत अनपडीला शाळा होती. वाघोलीला उच्च शिक्षणासाठी किंवा देऊरला त्या ठिकाणी पुढच्या शिक्षणासाठी जावं लागत होतं. आता प्रत्येक गावामध्ये शाळा पोचलेली आहे, प्रत्येक गावामध्ये लाईट पोचलेली आहे, प्रत्येक गावामध्ये रस्ते पोचलेले आहेत, प्रत्येक गावचा त्या ठिकाणी बाकीचा विकास झालेला आहे. पण त्या ठिकाणी माणसांना त्या ठिकाणी जागेवरती रोजगार उपलब्ध व्हायला पाहिजे, त्यांच्या शेतीच्या मालाला योग्य दर मिळाला पाहिजे. शेतकऱ्यांचे प्रश्न वेगळे आहेत, शिक्षणातल्या मुलांचे प्रश्न वेगळे आहेत, सर्वसामान्य गरीब माणसांचे प्रश्न वेगळे आहेत. त्यांच्या हाताला काम इथं आपल्याला कसं उभं करून देता येईल ह्याच्यासाठी आपल्याला वेगळं काम करायला लागणार आहे. कोरेगाव तालुक्यातला त्या ठिकाणी आज इतर तालुक्यामध्ये असणाऱ्या MIDCच्या तुलनेमध्ये आपल्याकडे MIDC का वाढू शकत नाही. आपण MIDC का इकडे त्या ठिकाणी आणून चांगले उद्योगधंदे त्या ठिकाणी आज आपण त्यांना सवलतीच्या दरात त्या ठिकाणी आज इतर तालुक्यातल्या माणसांना त्या ठिकाणी लाईट, पाणी आणि शांतता आणि त्या ठिकाणी आपल्याला रोजगार असताना त्या ठिकाणी आज मनुष्यबळ हे त्या ठिकाणी उपलब्ध व्हावं लागतं. तर मनुष्यबळ त्या ठिकाणी आमच्याकडे भरपूर आहे. ह्या दुष्काळी भागातल्या माणसं मुंबईला जातात, तिकडे कष्ट करतात, तिथं त्या ठिकाणी कष्टाची कामं करतात. तर ह्या कष्टकरी माणसांना त्या ठिकाणी तिकडे कष्ट करून करायला जावं लागतं. तर त्यांना त्या ठिकाणी आपल्या तालुक्यामध्ये कष्ट करण्यासाठी साधन आपण उपलब्ध केलं तर तिथं आपण त्यांना न्याय देऊ शकणार नाही का, ते प्रयत्न आपण करू शकतो का. तर हे सगळे प्रयत्न आपल्याला करावे लागणार आहेत. त्या ठिकाणी सगळे प्रश्न आपल्याला सोडवावे, बारकाईने अभ्यास करावा लागणार आहे आणि अभ्यास करून त्याचा असणारा आपल्याला खरोखरच ह्याचं आकलन करता येतं का ह्याचा त्या ठिकाणी आज विचार करावा लागणार आहे. नुसत्या त्या ठिकाणी आज आपण विजयादशमीच्या निमित्तानं त्या ठिकाणी एकत्र यायचं, माणसाने टाळ्या वाजवायचा, त्या ठिकाणी मोठमोठ्या घोषणा करायच्या आणि माणसांना फसवायचं. आपल्याला कुठलंही फसवायचं काम या ठिकाणी करायचं नाहीये. आपल्याला दिलेला शब्द त्या ठिकाणी पाळता आला पाहिजे, तो त्या ठिकाणी करता आला पाहिजे, साबित करता आला पाहिजे. त्या ठिकाणी दिलेला शब्द आपण ते करून दाखवता आला पाहिजे. दुसऱ्या वेळेला त्या ठिकाणी स्टेजवरती उभं राहताना त्या ठिकाणी माणसाने आपल्याला एक प्रश्न विचारू नये, गेल्या वेळा तुम्ही अशा पद्धतीने बोलला होता त्याचं काय झालं, तर ते काम झालेलं असलं पाहिजे. माणसाला आपल्याला धक्के खायला न लागता त्याचं घरी बसून कसं काम आपल्याला करता येईल, त्याला त्या ठिकाणी त्याचा न्याय कसा देता येईल ह्याचाही विचार आपल्याला करावा लागणार आहे. थोड्याच कालावधीमध्ये आपण
सूचना देऊन किंवा फोनवरती सांगून एवढ्या सगळ्या माणसांनी त्या ठिकाणी आज आपल्यावरती प्रेम दाखवलं. ते प्रेम त्या ठिकाणी आपण शब्दामध्ये व्यक्त करू शकत नाही. पुन्हा एकदा सगळ्यांचे आभार मानतो. आपण त्या ठिकाणी विषय दिवशी या ठिकाणी आलात, वेळ दिलात, आपल्या सर्वांचे आभार. आणि पुन्हा त्या ठिकाणी आपल्याला दसऱ्यानिमित्त शुभेच्छा देतो. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.